आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि या क्षणाची एक मोठी बातमी घेऊन आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत. ती म्हणजे बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात CIDच्या हाती एक मोठा पुरावा लागलाय. हत्येच्या वेळेला करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडिओ एवढंच नाही तर आरोपींचे 2 मोबाईल फोन सुद्धा हाती लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या मोबाईलमधून एका वरिष्ठ नेत्याला 1-2 नाही तर 16 वेळेला फोन करण्यात आलाय. त्यामुळे हा नेता कोण असा प्रश्न निर्माण झालाय. सरपंच संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणात हाती लागलेले धागेदोरे एका बड्या नेत्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आरोपीच्या याच वाहनातून 2 मोबाईल ताब्यात घेण्यात आले. त्यातील एका मोबाईलवरून वरिष्ठ नेत्याला सातत्याने कॉल सुरू होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींनी जी गाडी वापरली होती आणि जी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली त्या गाडीमध्ये 2 मोबाईल सापडले आणि त्याच मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा जो व्हिडिओ आहे तो CIDच्या हाती लागलेला आहे. त्यामुळे हा ठोस पुरावा आता CIDला मिळाल्या कारणानं या मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला होता, तो कशा पद्धतीने झाला होता आणि त्यात कोण कोण इन्व्हॉल्व आहे हे देखील या व्हिडिओमधून सत्य बाहेर येणार आहे. 2 मोबाईलपैकी एक मोबाईल हा आरोपी सुदर्शन घुले याचा आहे. मुख्य आरोपीचा मोबाईल हाती लागल्यानं तपासाला मोठी गती मिळाली आहे. या मोबाईलमधून अनेक धक्कादायक खुलासे झालेत. त्या गाडीमधून 2 मोबाईल सापडलेले आहेत. त्यांचे CDR सुद्धा काढलेले आहेत किंवा त्या अजून एक माहिती ते मोबाईलमधले संतोष अण्णा देशमुखला कशा पद्धतीने मारलंय त्याची पूर्ण शूटिंग आहे आणि ती सेंड केलेली सुद्धा त्यांच्याकडे आहे. अशी मला जी माहिती आम्हाला भेटती ती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उलगडा करण्याच्या दृष्टीनं आतापर्यंत काय घडलं ते आता पाहूयात. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपी कार सोडून फरार झाले होते. पोलिसांनी कार ताब्यात घेतल्यानंतर त्यांना 2 मोबाईल आढळून आले. आरोपी सुदर्शन घुलेचा मोबाईल हाती लागला असून महत्त्वाचे पुरावे CIDच्या हाती लागलेत. संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडिओ CIDच्या हाती लागलाय. इतकंच नव्हे तर आरोपीच्या मोबाईलमधून हत्येच्या वेळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल करण्यात आले होते आणि हाच सर्वात मोठा पुरावा ठरू शकतो असा दावा करण्यात येतोय. 6, 9 आणि 11 किंवा तो 8 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या प्रकरणामधले जे गुन्हेगार आहेत किंवा जे मास्टर माइंड वाल्मिक कराड जे आहे तो त्यांचे हे सगळे मोबाईलचे CDR एकदम त्याच्यावरती फर्मली ते तपासले पाहिजे. CIDच्या हाती लागलेल्या मारहाणीचा व्हिडिओ संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. कारण कोणत्या आरोपीने मारहाण केली हेच यातून उघड होणार आहे. तसंच आरोपी कोणत्या वरिष्ठ नेत्याच्या संपर्कात होते, तब्बल 16 वेळा कॉल करण्याचं कारण काय होतं, या नेत्याचा हत्या प्रकरणाशी काही संबंध होता का, या सर्व कड्या जुळवून तयार होणारी साखळी हल्लेखोर आणि मास्टर माइंड यांच्यापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे CIDच्या तपासात कुणाचा पर्दाफाश होईल आणि सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. तो मारहाण केलेला व्हिडिओ 2 ते 3 लोकांना फॉरवर्ड केला तर CDR सुद्धा त्यामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आणखी पुढे आलेली नाही, त्या फोनमधून एका मोठ्या नेत्याला वारंवार फोन गेले. कधी फोन गेले, संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांची डेड बॉडी सापडण्यापर्यंतच्या 4 तासामध्ये या मोठ्या नेत्याला फोन गेल्याची माहितीसुद्धा आहे. मात्र या गोष्टी काही दिवसानंतर उघड होतील. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, बीड. दरम्यान हा बडा नेता कोण ज्याला 1-2 नाही तर 16 फोन झाले, त्या नेत्याचं नाव जाहीर करा असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यात ठिय्या मांडलाय आणि जोपर्यंत या सगळ्या प्रकरणातला मुख्य आरोपी पकडला जात नाही, सर्व आरोपींना अटक होऊन कारवाई होत नाही, तोपर्यंत आपण बीड जिल्हाही सोडणार नाही असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. एवढंच नाही तर आज जी हळूहळू धक्कादायक माहिती समोर येते त्यातून हा बडा नेता कोण
त्याचं नाव जाहीर केलं पाहिजे असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. कळलंय की आताच काही माध्यमांकडनं कळलंय की CIDने जी चौकशी केली आहे तर त्या स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्यात आलाय आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत. तर इतकं डिस्टर्बिंग झालंय की असं इतकी मारहाण करताना जर कोणी व्हिडिओ घेत असेल तर अतिशय अक्षरशः दुर्दैवी नाही, क्रूर असं हे कृत्य झालंय. पण आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरचं संभाषण झालंय. हे जेव्हा कळतंय तर हा बडा नेता कोण, तात्काळ आता 1 तासात त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा. कोणाचा फोन त्या नंबरवर होता, ताबडतोब हे डिटेल्स बाहेर आले पाहिजेत, कारण हा बडा नेता कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तिकडे अंजली दमानिया यांना आलेले व्हॉइस मेसेजेस पोलिसांनी तपासले आहेत. 3 मृतदेह सापडल्याची खात्रीलायक माहिती नाही असं आता पोलिसांनी म्हटलं आहे. ज्यानं अंजली दमानिया यांना व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवलं होतं तो व्यक्ती दारूच्या नशेत होता आणि दारूच्या नशेतच त्यानं हे कृत्य केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. बसव कल्याणमध्ये अशी कोणतीही घटना घडलेली नाही याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार 3 आरोपींचा मर्डर झाला आहे असे व्हॉइस मेसेजेस काल दमानिया यांना आले होते आणि याची पोलिसांनी चौकशी केली आहे. दरम्यान बसव कल्याणमध्ये अशी कोणतीही घटना घडलेली नाही असा खुलासा करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे तर 3 आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा तपास CID करत असून गेल्या 3 दिवसांपासून CIDचे अनेक वरिष्ठ अधिकारी बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. CID या सगळ्या प्रकारात खंडणी, ॲट्रॉसिटी, हत्या या 3 माध्यमातून तपास करते आहे. खंडणी प्रकरणात CIDनं वाल्मिक कराड यांची पत्नी मंजिरी कराड यांची आज पुन्हा एकदा चौकशी केली. त्यासोबतच याआधी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, वाल्मिक कराड यांचे अंगरक्षक यांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. सूत्रांची तर माहिती अशी आहे की या अंगरक्षकांचे फोनसुद्धा ताब्यात घेण्यात आले आहेत. आणखीन एक महत्त्वाची बातमी. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण अत्यंत भीषण आहे, त्यामुळे लोकांनी रस्त्यावर उतरण्यात काहीच गैर नाही असं म्हटलंय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी. दरम्यान मुंडे यांच्या मंत्रिपदाबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील असंही ते म्हणाले. तर कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय देखील महत्त्वाचा आहे, याबद्दल पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. दरम्यान मुंडे यांच्या मंत्रिपदाबद्दलचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील असं मंत्री भरत गोगावले यांनीही स्पष्ट केलं आहे. अतिशय स्पष्ट शब्दामध्ये मी कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही आणि ते त्या प्रकाराने स्टेप्स घेत आहेत.